रमेश घोले यांच्यावर बाळासाहेब पाथरकर यांनी 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असून भावाच्या हत्येचे भांडवल करत आहे। त्याची चौकशी करून एमपीडी अंतर्गत कारवाई करा अशी मागणी केली होती। हे साप खोटं असून हे प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मी न्यायालयीन लढ्यातून मागे हटणार नाही। वाल्मिक कराड सोबत असलेले फोटो आणि माझ्या विरोधात दाखल गुन्ह्यांचे FIR याबाबत काहीही स्पष्टीकरण द्यायचं नाही। त्यांनी कितीही काही बदनामी केली तरी मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया मयत विलास घोले यांचे बंधू रमेश घोले यांनी दिली आहे। साप चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे। तुमच्यावरती एमपीडीची कारवाई होणार होती आणि ती पुढे कारवाई करावी असे देखील त्यांनी म्हटलं। साप चुकीचे आहे सगळे। या संदर्भात तुम्ही आता काही पोलीस अधीक्षकांकडे कळवणार आहात का की अशा पद्धतीने वाल्मिक कराडांसोबतचे सुद्धा तुमचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात आणि त्यावरती आरोप केले जातात वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर? नाही बोललो, काल प्रशासनाला दिले ना, त्या आंदोलनाच्या पत्रामध्ये दिलंय, निवेदन जे दिलंय ना त्याच्यामध्ये सगळी पुरेपूर माहिती दिली आहे। मी त्याच्यावर तात्काळ कारवाई करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलंय। जे वाल्मिक कराडांसोबतचे तुमचे फोटो आहेत किंवा जे काही तुमच्या संदर्भातले FIR व्हायरल होतात त्यावरती तुम्हाला काही तुमची बाजू मांडायची किंवा काही स्पष्टीकरण द्यायचं? नाही, त्याच्यावर काही स्पष्टीकरण द्यायचं नाही। ह्याच्यावर फक्त दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। ह्या विषयातनं कसं डायव्हर्ट करता येईल ह्याचे प्रयत्न चालू आहेत। मी होणार नाही। त्यांनी कितीही काही बदनामी केली तरी मी ह्या न्यायालयीन लढ्यातून माग हटणार नाही। हा सगळा दबाव आणण्याचा प्रकार सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात।